डायबिटीसमुळे डोळ्याच्या नेत्रपटलाला किंवा रेटिनाला काय प्रॉब्लेम होतात आणि त्याचं कसं ट्रीटमेंट केली जाते याबद्दल आपण माहिती घेऊया। डायबिटीसमुळे तुमच्या शरीराच्या रक्तवाहिन्या ठिसूळ होतात किंवा ब्लॉक होतात। ठिसूळ झाल्या की त्याच्यातनं रक्तस्राव होतो आणि हा रक्तस्राव रेटिनावरती जमा होतो। रेटिनावरती रक्तवाहिन्यांचं मोठं जाळं असतं आणि ते ब्लडचे स्पॉट रेटिनावरती जमा झाले किंवा कोलेस्ट्रॉलचे स्पॉट रेटिनावरती जमा झाले की तुम्हाला दिसायचं कमी होतं। तसेच काही ठिकाणी या रक्तवाहिन्या डायबिटीसमुळे बंद होतात, ऑक्लूड होतात। अशामुळे पण रक्ताचा सप्लाय बंद होतो। आता ह्या ज्या गोष्टी आहेत याला लेझर किंवा इंजेक्शनची ट्रीटमेंट आहे, पण ही ट्रीटमेंट जी काही ट्रीटमेंट आहे ती तुमची नजर वाचवण्यासाठी आहे। जी नजर कमी झाली ती शक्यतो वाढत नाही। फार क्वचित लोकांमध्ये म्हणजे 10 ते 20% लोकांमध्येच ती नजर वाढते। आता याचा अर्थ असा झाला की ही लेझर आणि इंजेक्शनची ट्रीटमेंट आहे ती परफेक्ट नाही आहे आणि याची ट्रीटमेंट पण टेम्पररी असते। असं नसतं की याचा इफेक्ट पूर्ण जिंदगी असतो। तर हे कधी इंजेक्शन्स कधी पुन्हा पण द्यावे लागतात। तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की डायबिटीसमध्ये की तुमचा आहार आणि तुमचा विचार या दोघही गोष्टीवरती तुमचा कंट्रोल पाहिजे आणि एक्सरसाइज पाहिजे। खाली दिलेल्या लिंकमध्ये आम्ही तुम्हाला डाएट चार्ट तुम्हाला दिलेला आहे, त्याचबरोबर एक्सरसाइज काय करायचे त्याची लिंक दिलेली आहे आणि हे सर्व करून तुमचं HbA1c नावाचा एक रिपोर्ट असतो डायबिटीसमध्ये, जो तुम्हाला 3 महिन्याचा ॲव्हरेज देतो। तो जो रिपोर्ट आहे तुमचा तो 6च्या खालती आला पाहिजे, म्हणजे त्या रक्तवाहिन्या हळूहळू व्यवस्थित होतात आणि तुम्हाला पुन्हा इंजेक्शनची गरज लागत नाही। आमचा अनुभव असा आहे की ज्यांचं HbA1 6च्या खालती आहे त्यांना 2 ते 3 वर्षात एखादं इंजेक्शन लागतं, पण ज्यांचा किंवा 8च्या वरती आहे त्यांना वर्षाला 2 किंवा 3 इंजेक्शन लागतात। तर हा फरक आहे।